या कहाण्या नुसत्या व्यसनमुक्तीच्या कहाण्या नाही आहेत, तर या कहाण्या आहेत माणूस म्हणून धडपडण्याच्या, माणूस म्हणून जगण्याच्या. मी आली आहे पुण्यातल्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आणि आज अशी दोन माणसं माझ्याबरोबर आहेत ज्यांच्या कहाण्या या एखाद्या सिनेमाच्या स्क्रिप्टपेक्षा कमी नाही आहेत आणि कदाचित या पुस्तकांवर सिनेमे सुद्धा येतील. पण आज त्यांच्या जगण्याची, त्यांच्या आयुष्याची ही गोष्ट पुस्तक रूपाने येते आणि त्याच निमित्ताने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. मिट्ट काळोख लख उजेड हे दत्ता श्रीखंडेंचा सगळा जो आयुष्याचा प्रवास मांडणारं पुस्तक आहे ते, आणि त्याचबरोबर गँगस्टर ऑन द रन द ट्रू स्टोरी ऑफ अ रिफॉर्म क्रिमिनल हे राहुल जाधव यांच्या आयुष्यावरचं पुस्तक. या दोन पुस्तकांच्या निमित्ताने बोलण्यासाठी ज्यांच्यावरती ही पुस्तकं आहेत तीच दोघं जण आज आपल्याबरोबर आहेत. दत्ता श्रीखंडे, त्याचबरोबर राहुल जाधव आणि मुक्ता पुणतांबेकर, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका. राहुल, तुम्हाला पहिला प्रश्न मला विचारायचा आहे, म्हणजे स्टोरी ऑफ अ रिफॉर्म क्रिमिनल असं म्हणताना तितकं सहज, म्हणजे मांडताना जेवढं आहे की रिफॉर्मेशन म्हटलं की एका पठडीतनं बघितलं जातं, पण पुस्तक रूपाने तुमची सगळी कहाणी मांडणं हे तुमच्यासाठी सुद्धा धाडसी ठरलेलं असणार आहे. आपण जगणं हा प्रवास एक असतो आणि पुस्तकाने ते लोकांसमोर मांडणं ही दुसरी टास्क असते. ॲक्च्युली हा प्रवास जो आहे खूप कठीण होता. ह्याच्यामागे बऱ्याच लोकांनी डायरेक्टली आणि इनडायरेक्टली मदत केली. त्याच्यामध्ये मुक्तांगण, मोडे फूड्स आणि माझा परिवार ह्यांचा हात आहे. आणि जो मला ज्या अडथळ्यांना मला सामोरे जावं लागलं, ते अडथळे मी कसे पार केले हे मला अशा लोकांपर्यंत पोचवायचं होतं, ॲडिक्ट्सना आणि हॅबिच्युअल ऑफेंडर्सला, की ज्यांना आशाच नाही की लाईफ परत रुळावर येऊ शकतं. परत जेलमधून सुटल्यावर आपण व्यवस्थित सामान्य माणसाप्रमाणे जगू शकतो, आपलंही लग्न होऊ शकतं आणि आपलंही ॲडिक्शन सुटू शकतं. ते होप्स द्यायचे होते मला, त्यासाठी मी पुढाकार घेतला. दत्ता, तुम्हालाही हाच प्रश्न आहे, कारण तुम्ही अर्थात तुमचा प्रवास अनेक वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसमोर मांडत राहिलेला असलात, लेख लिहून आलेले असले तरी पुस्तकाच्या निमित्ताने जे काही घडलंय ते एका अर्थाने तुम्ही परत जगला असाल त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. अवघड होतं हा निर्णय घेणं की पुस्तक रूपाने हे लोकांसमोर मांडायचंय? खूपच अवघड होतं. बरीच वर्ष, 10 वर्ष हा प्रयत्न करत होतो. पण मला असं वाटत होतं की जेव्हा मी पूर्ण माझी व्यसनमुक्ती आणि पूर्ण जेव्हा मी स्थिर होईन तेव्हा मी तो पुस्तक तो यावा. आणि मला असं वाटतं की 2 वर्षापूर्वी ती एक सुवर्ण संधी आली. आणि जेव्हा सुरुवात केलं तर खूप पेनफुल आठवणी होत्या. माझं लहानपण, माझी व्यसनाधीनता. आणि मग मुक्तांगणमध्ये आल्यानंतर, म्हणजे साधारण 92 साली मुक्तांगणमध्ये आलो आणि त्याच्यानंतरचे जे काय अनुभव आहेत ते संघर्षमय होते, पण खूप माणसं माझ्या सोबत होती. आणि त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी घडत गेल्या त्या खरंच मला स्वतःला असं वाटतं की एखाद्या चित्रपटात घडाव्या तशाच सर्व चांगलं 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 घडत गेलेलं आहे. हे पुस्तक लिहिताना सुरुवातीला खूप मला भीती वाटली होती की इतकं सारं माझ्या आयुष्यातलं जर मी सत्य बोललो तर त्याचा माझ्या मुलांवरती काय परिणाम होईल का, इतर जे काही नातेवाईक आहेत त्यांच्यावरती परिणाम होईल का. पण तसं नाही आहे. तर मला वाटते जे काय आता पुस्तक लोक वाचतात तर त्याच्यातून तेच म्हणतात की प्रेरणा देणारं पुस्तक आहे. एखादा व्यसनी असेल तो तर या मार्गातून बाहेर जाईलच, पण आपण म्हणू की मुक्तांगणमध्ये दुसरी जी इव्हेंट आम्ही करतो की जनजागृती, की माणसांनी व्यसन करूच नये. मला असं वाटतंय की अशी जी यूथ आहे, अशी जी काही युवक आहेत त्यांना सुद्धा हा पुस्तक जर वाचला तर त्या मार्गावरती जाण्यापासून वाचतील. तर मिट्ट काळोख लख उजेड त्याच्या नावातच आहे. इतकं काळोख होतं की तिथनं परत फिरणंच अशक्य होतं. हा उजेड येण्यापूर्वीचा जो मिट्ट काळोख आहे, राहुल, तुमच्या बाबतीत तर तो खूपच वेगवेगळ्या पातळ्यांवरती घडत गेला. म्हणजे व्यसनाधीनता, गुन्हेगारी या सगळ्या विळख्यात तुम्ही अडकत गेला होतात. म्हणजे तुमचं नाव सुद्धा तुम्ही जे घेतलेलं होतं पिक्चरवरनं इन्स्पायर होऊन, त्या सगळ्याकडे वळण्याचा एक क्षण जो मोहात पाडणारा असतो आणि तिथून बाहेर येणं, हा प्रवास कसा होता तुमचा? ॲक्च्युली लहानपणापासून अभ्यासात खूप मागे होतो आणि पण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तेच जगायचं होतं जे विचार केलेला. पण ते जगू शकत नव्हतं कारण मी डॉक्टर इंजिनियर होणार नव्हतो. मग मला वाममार्गाने पैसा कमवायची इच्छा निर्माण झाली आणि मग त्याची सवय झाली. आणि मग ती सवय वाढत गेली, ती सुटली नाही. आणि मग नंतर एवढं टेन्शन आलं कारण पोलीस मागे लागले, रायव्हल्स मागे लागले आणि मग त्या स्ट्रेसमुळे माझं व्यसन वाढलं आणि त्या व्यसनातून बाहेर येऊ शकत नव्हतो आणि क्राईम वर्ल्डमधून बाहेर येऊ शकत नव्हतो. तेव्हा मग मुक्तांगणने, माझ्या फॅमिलीने
मदत केली. कठीण होतं, पण मला संधी मिळाली, मी संधी उचलली, मला लोकांनी मदत केली. दत्ताभाऊ, हाच संघर्ष होता की म्हणजे मोह होतो आहे आणि त्या विळख्यातनं बाहेर पडायचं आहे आणि ते मोह मग वेगवेगळ्या पातळ्यांवरचे? मोह झाले असतील मधल्या काळामध्ये, की जेव्हा कधी या सर्व मुक्तांगणवरती आणि या सर्व क्षेत्रावरती रिसर्च होईल, तेव्हा त्या रिसर्चमध्ये नक्कीच हे लक्षात येईल की एखादा माणूस मल्टी ॲडिक्शन 10 वर्ष केल्यानंतर सुद्धा सर्वसामान्यांपेक्षा चांगलं, म्हणजे 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष जे काही नॉर्मल माणसं जगतात तसं आयुष्य भेटू शकतात. ही जी काही शेवटची 10 वर्ष होती, 2010 ते 2022, ही अफलातून आहेत माझ्या आयुष्यातली. या 10 वर्षामध्ये एकतर, आणि ते पुस्तक रूपाने पण, पुस्तक वाचताना सुद्धा प्रेक्षकांना त्यातनं खूप जास्त प्रेरणा भेटेल. एक तर माझं शिक्षण झालं नव्हतं तेव्हाच मी BA सायकोलॉजी केली, मग मी MA साहित्यातून केलं. ते MA साहित्यातून करत असताना मला असं वाटलं की मग माझी पण एक आत्मकथा असावी. त्याच काळावरती सोनीनी किंवा आणखीन एक चॅनेलनी माझ्यावरती छोट्या फिल्म तयार केल्या आणि मास्टर शेफ इंडिया या मुक्तांगणची किचन ते मास्टर शेफ इंडिया स्टार प्लसवरती मी फायनल, त्या रियालिटी शोमध्ये फायनल 25पर्यंत गेलो होतो. मग म्हणालो आता शिक्षण झालं, या सर्व गोष्टी झाल्या, आता काय करू? तर मला वाटते तो टप्पा फार माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा आहे. मी 47व्या वर्षी व्यायामाला सुरुवात केली आणि 50व्या वर्षी काय करायचं, तर लोक म्हणतात 50व्या वर्षी आपलं आयुष्य संपतंय. मी बॉडी बिल्डिंगला सुरुवात केली. 50 ते 55 मी भारतश्री, पुणेश्री, महाराष्ट्रश्री असे अनेक पदकं घेऊन आलो. आणि मला हेच दाखवायचं आहे लोकांना की एकदा तुम्ही व्यसनमुक्त झाल्यानंतर तुम्ही सर्वसामान्यांपेक्षा सुद्धा चांगलं आयुष्य जगू शकतात. ज्या गर्तेत हे सगळे दोघंही जण अडकलेले होते ते इतकं सोपं नव्हतं. पुस्तक रूपाने मांडणं हे त्यासाठीच महत्वाचं वाटलं. मला असं वाटतं की या दोघांच्याही ज्या कहाण्या आहेत त्या जेव्हा आता लोकांसमोर येतील तेव्हा ते अनेक प्रकारच्या लोकांना एक प्रेरणा देण्याचं काम करतील आणि तेच मला वाटतं की या पुस्तकांचं यश असेल. ही दोनही पुस्तकं म्हणजे फक्त पुस्तक नाही आहेत. मी जसं सुरुवातीलाही म्हणलं तसे या जगण्याच्या, धडपडण्याच्या कहाण्या आहेत. पण पुस्तक म्हणूनही जेव्हा तुम्ही ही गोष्ट वाचता, गोष्ट रूपाने ज्या पद्धतीने ही मांडली गेलेली आहे, अक्षरशः हातातनं पुस्तक खाली ठेवत नाही इतकं प्रत्येक क्षणाला ग्रीप येणारं, प्रत्येक क्षणाला ट्विस्ट येणाऱ्या कहाण्या या पुस्तकाच्या रूपाने आलेल्या आहेत. त्यात खरं तर या दोघांच्या कहाण्या आहेत, ते जगलेले आहेत. ती सगळी धडपड, ती सगळी प्रेरणा देणारी कहाणी वाचायला विसरू नका. शार्प शूटर पासून ते अल्ट्रा मॅरेथॉनर पर्यंतचा हा सगळा प्रवास आहे. हा टप्पा पार करणं तुमच्यासाठी कसं होतं आणि आज म्हणजे पुन्हा पुस्तक रूपाने हे सगळं लोकांसमोर मांडल्यानंतर असं वाटतंय की कुठेतरी आशेचा जो किरण आहे तो या निमित्ताने मिळतोय. जेव्हा मी मुक्तांगणमध्ये आलो तेव्हा मुक्तांगणमध्ये मी हाऊसकीपिंग डिपार्टमेंटमध्ये काम केलं आणि मी डिटॉक्सिफिकेशन वॉर्डमध्ये होतो. तिथे मी सगळ्यांना जे हॅल्युसिनेशनमधले पेशंट होते त्यांना आंघोळ घालायचो, पोटी साफ करायचो, त्यांना कपडे चेंज करायचो, त्यांना जेवण भरवायचो. त्यानंतर मंगळवारी त्यांचे नातेवाईक जेव्हा यायचे तेव्हा ते मला राहुल सर म्हणायचे, तुम्ही देवासारखे आमच्या ह्याला धावून आले आणि तो आज व्यवस्थित उभा राहतोय, आमच्याशी बोलतोय. तर ती जी त्यांनी मला थँक्यू म्हणाले, तर आयुष्यात कधी त्यापूर्वी कोणी मला थँक्यू म्हटलंच नव्हतं. सगळे मला हडतूड करायचे, निगेटिव्हली बोलायचे. तर मला अप्रिशिएट ज्यांनी जे केलं ते मला पहिले सहन नाही झालं, मला एकदम गहिवरून आलं. मी बोललो मी हे डिझर्व करत नाही, मी काय आहे तुम्हाला माहिती नाही. त्यानंतर मग मी मुक्ताताईंनी मला आमची आफ्टर केअरची मीटिंग झालेली तेव्हा विचारलं की 31 जानेवारी 2016ला मॅरेथॉन आहे, 1 महिन्यानंतर. 2015ला विचारलं त्यांनी डिसेंबरला, तर कोण धावणार आहे? मी बोललो मी धावणार आहे. ते बोलले तुला काय एक्सपीरियंस है का? मैं बोलो 10 साल मुंबई पुलिस से भागा, कभी मुझे मुंबई पुलिस पकड़ नहीं पाई, न पब्लिक पकड़ पाई न पुलिस पकड़ पाई. तो मेरे में और कुछ क्वालिटी है नहीं पता नहीं, लेकिन मैं भाग सकता है, ये क्वालिटी है मेरे में. तर मग मी प्रॅक्टिस करायला चालू केली आणि मी जी 31 जानेवारी 2016ची 10K जेव्हा धावलो तेव्हा मला एवढं बरं वाटलं की मी त्या लोकांमध्ये धावत होतो ज्या लोकांपेक्षा मी मागे स्वतःला समजत होतो आणि त्या लोकांमध्ये मी फास्ट धावत होतो. मी 55 मिनिटात 10 किलोमीटर पार केलं आणि त्यांच्यामध्ये मी मिसळलो आणि त्यांनी मला माझं क्वालिफिकेशन नाही विचारलं, माझं बॅकग्राऊंड नाही विचारलं, मला फक्त एवढंच विचारलं की कुठे धावतोस, का प्रॅक्टिस करताय? मी बोललो येरोड्याला धावतो. तेव्हा मला येरोडा का रनर, एक ॲथलीट म्हणून आयडेंटिटी मिळाली. तर इथे एक सोशल वर्कर म्हणून आयडेंटिटी मिळाली
हाऊसकीपिंग सुपरवायझर म्हणून मिळाली आणि तिकडे मला एक ॲथलीट म्हणून आयडेंटिटी मिळाली. मग माझ्या डोक्यात विचार आला म्हणजे मी आता बाहेर जाऊन हीच आयडेंटिटी घेऊन पुढे जगू शकतो, असा मला तो एक नवीन प्रवास माझा चालू झाला. आणि इथे मी इकडचे हाऊसकीपिंगचे आणि व्हॉलंटियर्स काम करत होते, त्यांना विचारलं तुमचा पगार किती आहे, तर ते म्हणाले कोण 15,000 कोण 12,000. मी बोललो मी उपाशी तर नाही मरू शकत, बाहेर गेलो कुठल्या तरी दुसऱ्या स्टेटमध्ये काम करीन पोलिसांपासून लांब आणि माझी फॅमिली मी सांभाळून व्यवस्थित आयुष्य जगू शकतो. हा कॉन्फिडन्स मला तिथे आला आणि मग मी इथून डिस्चार्ज होऊन बाहेर गेलो आणि मोडे फूड्समध्ये भायखळ्याला काम केलं. तिकडे काम करताना मला धावायला मिळत नव्हतं, म्हणून मग मी भायखळ्यावरून डोंबिवलीला कामाला जायचो, तेव्हा मुंब्र्याला उतरायचो आणि मुंब्र्यावरून तीच बॅग घेऊन आमची डिलिव्हरी बॉयची मुंब्र्यावरून डोंबिवलीला धावायचो 21 किलोमीटर. मग ती माझी प्रॅक्टिस झाली आणि मग आमच्या मालकांना कळलं, हर्षल मोर्डे सर, त्यांनी मग मला मरीन लाईन्सला रूम दिली राहायला. मग मी मरीन ड्राईव्हला धावायला लागलो. मग पूर्वी मला कोण मित्र नव्हते, मग तिथे मला गिरगाव रनर्स भेटले, तिकडचे बँड्रा रनर्स भेटले, वरळी रनर्स भेटले आणि मग मला रनिंग कम्युनिटीने ऍक्सेप्ट केलं. दत्ताभाऊ, तुमच्याही बाबतीत काहीसं असंच घडलेलं होतं, म्हणजे जेलच्या वाऱ्या होत होत्या, गर्दुल्ले म्हणून ओळख असणं, त्या सर्कलमध्ये राहणं, त्या नशेत राहणं आणि त्या ट्रान्समध्ये असताना बाकी काहीही नसुचणं, म्हणजे हेच सुख आहे असं वाटणं एका अर्थाने होत असेल. आज हा उजेड तुम्हाला दिसतोय, म्हणजे मिट्ट काळोखातनं लख्ख उजेड असं तुम्ही पुस्तकाचंच नाव दिलंय. आज हा उजेड दिसतोय, आज या टप्प्यावरती काय वाटतं मागे वळून पाहताना, काय सांगू? मी आमचे जे मित्र आहेत त्यांचे जेव्हा लेक्चर घेतो तेव्हा त्यांना नेहमी सांगतो, येरवडा काय आहे ते माहिती नाहीये, पण येरवडा जेल, येरवडा मेंटल हॉस्पिटल आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती असा तो त्रिकोण आहे 1 किलोमीटरमध्ये. आणि समाजामध्ये जी माणसं समाजाचे नियम फॉलो करत नाही त्या माणसांना हे 3 ठिकाणी जावं लागतं. एकतर तो जेलमध्ये जातो किंवा मेंटल हॉस्पिटलमध्ये जातो किंवा मग व्यसनमुक्ती केंद्रात येतात. तर माझ्या आयुष्यामध्ये हे दोन्ही ठिकाण झाले होते, म्हणजे जेल आणि मेंटल हॉस्पिटल. किती वेळा गेलो किती वेळा आलो हे मला गिनतीच नव्हतं मला. पण मला मुक्तांगणमध्ये आल्यानंतर हे समजलं की समाजात जर राहायचं असेल तर समाजाचे काही नियम आहेत आणि ती नियम दाखवणारी साधी माणसं जी भेटली, डॉक्टर अनिता अवचट मोठ्या मॅडम असतील, डॉक्टर आनंद नाडकर्णी असतील, बाबा असतील, आणि तिथनं जी काही मी ती जर्नी सुरू केली तेव्हा मला असं वाटलं अरे हे जगणं आहे. आणि हे जगणं जर मी 30 वर्ष माझ्या व्यसनमुक्तीला ह्याच वर्षी झाली आणि ह्याच वर्षी हा पुस्तक येतोय, तर मला असं वाटलं की मी जगलोय, हे कुठंतरी जगल्याला जाईल. पण राहुल झाला, मी झालं, आमची जी काही पुस्तकं आलेली आहेत ते पुस्तक रूपाने आणखीन 10-15 वर्ष इतरांना ते प्रेरणादायी ठरेल. ठीक आहे, त्याचा आम्हाला काढताना काय थोडेसे विचार असे आले होते की त्याचं काय निगेटिव्ह होईल. आता सुद्धा तसे काही गोष्टी येतात, कोणतरी फोन करतो, मग त्यात हे असतं तर, त्यात ते असतं तर. पण आपण जितकं प्रामाणिकपणे ते त्या पुस्तक रूपात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे ते आणलेलं आहे. आणि मला वाटतंय की खूप आमच्या दोघांसाठी ही खूप मोठी ही तुम्ही आलेलात, ही खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही आलेलात आणि कुठली तरी चॅनलवाले साम टीव्ही सारखे आमची मुलाखत घेतात इथे, तर आमच्यासाठी हेच फार मोठे आहे. हेही पोचावं लोकांपर्यंत आणि लोकांना वाटावं अरे असे राहुल आणि दत्ता बरे होतात. तर मला वाटते आमची दोघांची जी पुस्तकं आहेत, मिट्ट काळोख लख्ख उजेड, खरं तर आम्ही दोघंही मिट्ट काळोखातून लख्ख उजेडाकडे आम्हाला घेऊन जाणारी ही मुक्तांगणची पूर्ण टीम आहे. मुक्ताताई बरोबर बसलेल्या आहेतच. तर मला वाटतंय असे हे आम्ही दोघं फक्त सॅम्पल दिसतो इथं साम टीव्हीवरती, असे आहेत ना कैक हजार आहेत. त्या कैक हजारांच्या स्टोरी, त्यांची पुस्तकं, त्यांच्या स्टोरीज, मुलाखती जर आल्या तर आमचं काम सोपं होईल. मोठेपणा तुमचाच आहे खरं तर की या सगळा प्रवास तुम्ही धाडसानी लोकांसमोर मांडलाय. पण मुक्ताताई, बाबा नसताना ही प्रेरणा, हा सगळा प्रवास पुढे घेऊन जाणं आणि पुस्तक रूपाने जेव्हा तुम्ही लोकांसमोर आणताय तेव्हा तो कदाचित इथे पोहोचू न शकणाऱ्यांसाठी सुद्धा खूप महत्वाचा टप्पा ठरेल. माझी आई डॉक्टर अनिता अवचट आणि बाबा डॉक्टर अनिल अवचट या दोघांनी मुक्तांगणची स्थापना केली. पण सुरुवातीपासूनच त्यांनी असं ठरवलं होतं की संस्था ही एका व्यक्तीची नसते तर एका टीमची असते. आणि त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच त्यांनी कशी एक मुक्तांगणची चांगली टीम तयार करता येईल याच्यावरती लक्ष केंद्रित केलं. आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो की मुक्तांगणच्या टीममधले जवळजवळ 70% सदस्य असे आहेत की जे दत्ता आणि राहुल सारखे आहेत, की जे व्यसनाधीन म्हणून इथे ऍडमिट झाले, आज व्यसनमुक्त होऊन ते मुक्तांगणमध्ये काम करतायत.
आणि त्यामुळे त्यांना एक माहिती आहे की व्यसनाधीन असणं म्हणजे काय असतं किंवा त्यांच्या परिवाराला काय भोगायला लागतं. आणि खूप आत्मीयतेने ही टीम त्यांना मदत करायचं काम करत असते. तर त्यामुळे आज आई बाबा दोघंही जरी या जगात नसले तरी ही टीम आहे आणि ही टीम तितक्याच आपुलकीनी तितक्याच एका क्वालिटीची ट्रीटमेंट देण्याचं हे काम करतीये. त्यामुळे बाबाला तर कल्पना होतीच या दोन्ही पुस्तकांच्या बाबतीत आणि बाबाला खूप अभिमान होता दत्ताचा, राहुलचा, कौतुक होतं. आणि बाबा जायच्या अगदी थोडेच दिवस आधी दत्ताचं पुस्तक छापून आलं आणि हॉस्पिटलमध्ये बाबाला त्यांनी कॉपी दिली आणि बाबाचे आशीर्वाद दत्ताला मिळाले. तर त्यामुळे हे मुक्तांगण हे खूप छान टीमवर्क आहे आणि अशीच आमची जी मंडळी आहेत ती तिथे काम आज करतायत, खूप आपलेपणाने करतायत आणि याचा मला खरोखर खूप अभिमान वाटतो. या दोघांच्याही कहाण्या कशा आहेत याची एक झलक तुम्हाला खरं तर या गप्पांमधनं ऐकायला मिळाली आहे. पण ही दोन्ही पुस्तकं अशी आहेत की अक्षरशः गोष्ट म्हणूनही वाचताना हातात घेतल्यानंतर खाली ठेवत नाहीत. प्रत्येक क्षणाला येणारे ट्विस्ट, ज्या घटनांमधनं हे सगळे दोघंही जण गेलेले आहेत, ती धडपड, जगण्याची धडपड, त्यातनं वाचण्याची धडपड आणि तिथून माणूस म्हणून, व्यसनमुक्त माणूस म्हणून घडण्याची धडपड, ही खरंच प्रेरणा देणारी आहेत. त्यामुळे ही दोनही पुस्तकं वाचायला विसरू नका. बुक टॉक्समध्ये आता इथेच थांबूयात. पाहत रहा साम टीव्ही.